तर हॅलो भावांनो, आज बघा निघाला डायरेक्ट सकाळी सकाळी आलेला वाजलेले किती बघा. तुम्हीच काय समजत नाही मला. जाऊ दे, जायला बोलू. सकाळ सकाळी निघायचं होतं आपल्याला, तर आलो गाडी घेऊन. मुंबई जात होतं भावांनो, तर निघालो ना. आलो म्हसळ्यात आलो. मस्तपैकी स्टँडवर गेलो. नंतर चहा वगैरे पिली. चहा वगैरे पिऊन नंतर निघाला तिकडून. चला सकाळ सकाळ निघाला भावांनो. काही विषय नाही. सगळी आपली गँग बघा. विषय नाही. सावडीतनं आपल्याला माणसं होती. आपली सगळी ओळखीची होती मंडळी आपली. मग निघाला डायरेक्ट आलो नागोटण्या. डायरेक्ट आतनं विषय नाही. डायरेक्ट फकाट आलो. तर काय हायवेला भावांनो, कसा रोड आहे, एक नंबर नजारा, व्ह्यू बघा, व्ह्यू एन्जॉय करा बस. नंतर पोचलो एकदाचा नाश्ता करायला. तर नाश्ता करायला थांबलेलो साई साराला. मस्तपैकी रस्सावाडा खाल्ला. म्हणजे आयला सगळे भावांनो सकाळ सकाळ निघाले. 3:30ला मी निघालेलो. नंतर आलो एकदाचं बिल्डिंग बघा भावांनो. मुंबईला आलो, बिल्डिंग नाही दिसला तर काय दिसला तुम्हाला. फकाट चाला आपलं नियोजन फकाट. नंतर अटल सेतूवरून निघालेला. आज पण भावांनो काय विषय नाही, परवडतं गाडी टाकायला तिकडून, म्हणून तिकडून टाकली एकदाचा. तिकडून अटल सेतू तर पोहोचलो एकदाच. इथं गाडी वगैरे लावली. सगळ्या मंडळीला भेटलो. आपली सगळी ओळखीचेच असतात कारण आपल्या इकडची माणसं आहेत. नंतर हा पुढे बघा, हा काय भावांनो, ह्याचा प्रकार काय नक्की मला कमेंट करून सांगा. नंतर मस्तपैकी नाश्ता वगैरे भेटला आपल्याला. नाश्ता वगैरे केला. वैभवदा बघा हिरो आहे भावांनो. छावा कसा दिसतंय. नाद करायचा नाही वाघाचा. नंतर एकदम त्यांचा वगैरे कार्यक्रम वगैरे चालू झाला. नंतर दुपारी डायरेक्ट जेवायला उठवलं मला. नंतर आलो. नंतर निघालो. जेवण खाऊन घरी निघायचं बोललो. चला आता फकाट नियोजन लावूया. इकडं बघा एक नंबर. हे बघा पुढं आलं इंदापूर जाम भावानं. एक नंबर जाम लागलं. जायला बोललो मला खलास आता. एक नंबर फकाट नियोजन लावलं. नंतर शेवटीला सगळं पार करत करत संध्याकाळी आलो घरी. तर उद्या भेटू. आतासाठी बाय बाय. काळजी घ्या. टेक केअर.